नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता देविका आणि पंकज घरी आलेले असतात. आता मात्र सर्वजण गाडीतून उतरताच देविका मात्र इकडे तिकडे मॅनेजर कुठे दिसतो की काय, तो इकडे येतो की काय या भीतीने आजूबाजूला बघत असते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, अगं देविका चल ना पटकन, मी पुढे जाते आणि समधी काही तयारी करून ठेवते. त्याच वेळेस आता सोनाली देविकाला म्हणू लागते, अगं देविका आता तुझं लग्न झालंय आणि तू या नवीन घरात गृहप्रवेश करणार आहे. त्यामुळे जे काही पाठीमागे झालंय ते समज काही इथे सोडून तू नवीन सुरुवात कर. तेव्हा देविका म्हणू लागते, हो सोनाली ठीक आहे. त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं देविका चल की. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, बाप मी निघतो, आम्हाला भाडं करायचंय. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे सत्यजित अजून काही विधी बाकी आहे, आता गृहप्रवेश व्हायचा आहे, तू कुठे चालला, थांब बरं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही बाप, या पुसक्याचा गृहप्रवेश होईल पण माझं तिकडे भाडं जाईल, त्याचं काय मला पैसे पण मिळणार नाही. नाही नाही, मी थांबणार नाही. असे म्हणून सत्यजित निघालेलं असतानाच आजी म्हणू लागते, सत्या थांब म्हटलं की लगेच थांबायचं, जास्त बडबड करू नको. समदे विधी होईपर्यंत कोणीही कुठेही जाणार नाही सत्या, नीट लक्षात ठेवायचं. आता मात्र आजीचं सगळं बोलणं सत्याला इथे ऐकावं लागतं. त्याच वेळेस आता इथे देविका मात्र आजूबाजूला बघत असते. मॅनेजर येतो की काय तेवढं सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं देविका तुला काही हवंय का. त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो, हो देविका तुला जर काही हवं असेल ना तर तू मला नक्की सांग. त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो, हो हो हो, या पंकजला सांग तू तुला काय हवंय तो नक्की आणून देईल. आता मात्र आजी म्हणू लागते, सत्या गप्प बैस म्हटल्यानंतर चला बरं पटकन आता घरी जाऊया. निरूपाने समधी तयारी करून ठेवली असेल, ती पुढे गेली ना. आता सर्वजण इकडे घरात येतात. त्याच वेळेस आता आजी म्हणू लागते, पंकज देविका तुम्ही तिकडेच थांबा. तेव्हा लगेच आता निरूपा पटकन औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येते. आता निरूपा खूपच खुश होऊन आता आरती करायला जाणार तेच आजी म्हणू लागते, अगं निरूपा थांब, मी सांगितलं ना सगळे विधी मीराच्या हस्ते होणार म्हणजे होणार, त्यामुळे आता औक्षणही मीराच करणार आहे. आता मात्र निरूपाला तर खूपच राग येतो. तेव्हा ती म्हणू लागते, काय गरज आहे त्या मीराकडनं औक्षण करण्याची, मी करू शकते ना, करू द्या की मला. तेव्हा आजी म्हणू लागते, सांगितलेलं तुझ्या लक्षात बसलं नाही का, मी काय सांगितलं होतं, समदे विधी मीराच्या हस्तेच होणार आहे, त्यामुळे तू हो बाजूला आणि दे मीराकडे ताट. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगं धूमकेतू बघत काय बसली, आजीने सांगितलंय ना लगेच ऐकायचं, जा पटकन औक्षण कर बरं जा. आता मीरा लगेच निरूपाजवळ जाते. आता निरूपाच्या हातून मीरा ताट घेत असते. आता मात्र निरूपा रागाने मीराकडे बघू लागते आणि लगेच आता काडीच पेटीची काडी ओढून तो दिवा पेटवते. आता मात्र लगेच मीरा आजीला खुणू लागते, त्यांनाही ओवाळू द्या की. तेव्हा आजी म्हणू लागते, निरूपा तुम्ही दोघी मिळून आरती करा, म्हणजे कसं तुम्ही दोघेही या घरच्या सुना आहात ना, दोघींच्याही हस्ते औक्षण होऊन जाईल, चल बरं पटकन. पण मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, अरे बाप, या निरूपाला नेमकं झालंय तरी काय, अशी का वागायली ती, सारखी सारखी धूमकेतूला टोचून बोलत असते, तिच्याकडे रागाने बघत असते, नेमकं झालंय तरी काय. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे सत्यजित आता थोडंसं म्हातारं झाल्या म्हटल्यानंतर म्हातार चाळे सुरू होतातच की, तसंच झालंय निरूपाच्या बाबतीत. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अरे बापरे, म्हणजे बाप तुला काय म्हणायचंय, निरूपा म्हातारी झाली, म्हातार चाळे लागले तिला, अरे बापरे, म्हणूनच अशी सटकल्यासारखी वागते की काय. आता मात्र निरूपाला खूपच राग येतो. तेव्हा लगेच ती सत्याला म्हणू लागते, ए पनोती उगाच काय बडबडायलाय, गप्प बैस. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, सत्या गप्प बैस आणि चला तुम्ही दोघी औक्षण करून घ्या बरं. तेव्हा पंकज निरूपाला खुणवतो आणि म्हणू लागतो, मम्मा चल ना गं पटकन, औक्षण करून घेऊया ना. आता त्याच वेळेस मीरा लगेच पंकज आणि देविकाचं औक्षण करते. निरूपा आणि मीरा दोघीही मिळून आरती ओवाळतात. आता मात्र इथे देविकाला खूपच भीती वाटलेली असते. कुठे तरी हा मॅनेजर मला शोधत शोधत इकडे तर येणार नाही ना, त्याला हे घर माहीत असेल का, आणि तो जर इकडे आला तर अरे बापरे काय होईल, या भीतीने तिला खूप घाम आलेला असतो. आता मात्र लगेच सोनालीकडनं रुमाल घेऊन देविका इथे घाम पुसत असते. त्याच वेळेस घाम पुसल्यामुळे तिची नट टिकली पडून जाते. तेव्हा आता निरूपा लगेच आतमध्ये जाऊन धान्याचा कलश घेऊन येते. आता गृहप्रवेश इथे होणारच असतो. त्याच वेळेस सत्य जोरजोरात हसू लागतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हसायला काय झालं रे पनोती आता तुला. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगं निरूपा बघ बघ,
तुझी बबडी बघ, अजून तर घरात पाऊल पण टाकलं नाही, गृहप्रवेश होण्याआधीच तिची टिकली पडून गेली. अगं, याचा अर्थ काय समजायचा? म्हणजे ही तुझ्या फुसक्याची वाट लावणार तर बरोबर त्याला त्याच्या जागेवरती पोहोचवणार आहे वाटतं. आता मात्र निरूपाला तर धक्काच बसतो. ती देविकाकडे बघू लागते तर तिच्या कपाळाला खरंच टिकली नसते. त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो, अगं निरूपा, तू सारखी धूमकेतूला पनोती पनोती म्हणत असते, अपशकुनी म्हणत असते. आता तर बघ केवढा मोठा अपशकुन झालाय. तुझ्या या बबडीला घरात येण्याआधीच तिची टिकली पडून गेली, म्हणजे तुझा बबड्या संकटात सापडणार. अरे बापरे, एवढा मोठा अपशकुन. आता मात्र देविका घाबरते. आता निरूपा ही तिच्याकडे बघत असते, ती गप्प बसलेली असते. त्याच वेळेस लगेच मीरा म्हणू लागते, नाही नाही, काय बोलायले तुम्ही? देविका, घाबरायची काही गरज नाही. हे असं काय बी नसतं. अगं टिकली आहे ती, आणि घाम आल्यानंतर टिकली पडतच असते. असं काही अपशकुन वगैरे काही नसतं. असं कधीही मानायचं नाही हां. थांब, असे म्हणून लगेच पंचपाळ घेऊन आता मीरा इथे देविकाच्या कपाळाला कुंकू हळदी लावते. आता मात्र लगेच आजी म्हणू लागते, बघ निरूपा, याला म्हणतात घरची सून. बघ लक्ष्मीने कसं लगेच हळदी कुंकू लावून सगळं काही थांबवलंय, हो की नाही? त्याच वेळेस आता निरूपा म्हणू लागते, बरं तुमचं कौतुक झालं असेल तर मग निघायचं का? आतमध्ये यायचं का? त्याच वेळेस आजी म्हणू लागते, निरूपा हे बघ, मला एवढंच सांगायचं आहे की घरच्या लक्ष्मीबरोबर नीट वागत जा. त्याच वेळेस आता निरूपा लगेच म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, चला पंकज, देविका या बरं आतमध्ये. आता लगेच देविका ते मापटं ओलांडते आणि आतमध्ये आलेली असते. आता मात्र सत्या लगेच कपाळाला हात मारतो आणि म्हणू लागतो, आता अवघड आहे बाबा या फुसक्याचं. असे म्हणून आता देविका आणि पंकज आतमध्ये येतात. त्याच वेळेस आता निरूपा मीराला म्हणू लागते, मीरा जा पटकन त्या दोघांसाठी दूध घेऊन ये. त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते, पण सासूबाई, दूध गरम आणू की गार आणू? तेव्हा सत्य हसू लागतो आणि म्हणू लागतो, अगं धूमकेतू, हा कुठे प्रश्न असतो का? काय विचारायली तू? अगं एवढं गरम गरम दूध आण ना, की त्या दोघांना असा चटका लागला पाहिजे, म्हणजे कसं फुकून फुकून पितील ते. आता मात्र निरूपा म्हणू लागते, ए पनोती, तुला गप्प बैस म्हटल्यानंतर समजत नाही का रे? त्याच वेळेस आजी म्हणू लागते, थांब मीरा, ते मी काय सांगायले? आणि निरूपा, तू हे दुधाचं काय काढलंय मध्येच? अगं आधी देवाचं दर्शन घ्या म्हणावं. चला उठा पटकन. आता लगेच देविका आणि पंकज देवाचं दर्शन घ्यायला जाणार, तेच दरवाजा टकटक वाजतो. सर्वजण दरवाजाकडे बघू लागतात तर दरवाजात आता पोलीस आलेले असतात. आता मात्र पोलीस बघताच देविका घाबरते आणि मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, मॅनेजरने माझ्याविषयी तक्रार तर केली नाही ना? मी पंकजला फसून त्याच्याशी लग्न करते. अरे बापरे, नाही नाही, असं असेल तर पोलीस मला पकडून घेऊन जातील का? आता काय होणार आहे? या भीतीने तुला खूपच घाम फुटलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं आई, पोलीस का आले असतील? काय झालंय? त्याच वेळेस पोलीस आतमध्ये येतात. तेव्हा लगेच आता पोलीस म्हणू लागतात, इथे सत्या कोण आहे? आता मात्र निरूपा म्हणू लागते, बघितलं, आले, या पनोतीला घेऊन जायला पोलीस आले. आमच्या घरात पोलीस फक्त या पनोतीसाठीच येतात. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं निरूपा, जरा बडबड बंद कर. त्यांचं म्हणणं काय ते तरी ऐकून घेऊया आपण. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, काय झाले साहेब? तेव्हा पोलीस म्हणू लागतात, तुमच्यापैकी सत्या कोण आहे? तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, हा काय हा सत्या? जा घेऊन त्याला पकडून, तुम्हाला घेऊन जायचे ना? तेव्हा आजी म्हणू लागते, अगं निरूपा, काय बोलायली तू? जरा शांत बैस की. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, हो मीच आहे सत्यजित, काय काम होतं? तेव्हा पोलीस म्हणू लागतात, तू भाड्याची गाडी चालवतो ना? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो, भाड्याची गाडी चालवणं काही गुन्हा आहे का? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे सत्यजित, ते काय म्हणतात ते शांतपणे ऐकून तरी घे. त्याच वेळेस लगेच आता इन्स्पेक्टर साहेब आपला मोबाईल काढतात आणि त्यात मॅनेजरचा फोटो असतो. तो फोटो सत्याला दाखवतात. आता मात्र सोनाली तो फोटो बघताच लगेच देविकाला खुणवते आणि म्हणू लागते, मॅनेजरचा फोटो येतो. तेव्हा देविका घाबरते आणि म्हणू लागते, अरे बापरे, मॅनेजरचा फोटो यांच्याकडे कसा आला? म्हणजे नक्की माझ्याच बाबतीत काहीतरी सांगायला आले ते. आता काय करू मी? त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, हा फुसक्या, हा तुमच्याकडे कसा काय आला? अहो साहेब, माझ्या
माझ्या गाडीत बसला होता, पण खूप चांगला माणूस नाही आहे, खूप वाईट माणूस ह्या. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, नेमकं झालंय काय ते सांगशील का? तेव्हा सत्य म्हणू लागतो, अहो मी भाडं मारायला गेलो होतो. हा माझ्या गाडीत बसला होता आणि सारखा फोनवरती बोलत होता. तिचं लग्न मोडणार, तिला फसवणार, तिला आयुष्यातनं उठवणार. एका मुलीचं लग्न मोडायला चालला होता. मी खूप वेळ ऐकून घेतलं. त्या मुलीला धमक्या देत होता. खूप वेळ ऐकलं. पण नंतर माझ्या डोसक्यातनं काय हे जाईनसं झाले. हे बघा साहेब, बाई कुठली बी असू दे, पण तिच्या बाबतीत आदर, रिस्पेक्ट हवा, हो की नाही? आणि तो मी कायम करतो. त्यामुळे मला काही सहन झालं नाही. गाडीतनं उतरवला आणि त्याला 2 चापटी दिल्या अशा ठेवून. मग तो मला नाव सांगत होता त्या मुलीचं, पण ऐन वेळेस माझ्या तावडीतनं सुटला. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, पण त्याने त्या मुलीचं नाव वगैरे घेतलं होतं का? कुठल्या मुलीचं लग्न मोडायला निघाला होता? तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही, नाव सांगितलंच नाही. नेमकं नाव सांगणार तेच तो तिथनं पळाला. त्यामुळे माझ्या हातनं सुटला तो, नाहीतर ना त्याला सोडलं नसतं. कोण पोरगी असेल बरं ती? काही सांगता येत नाही. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, अरे सत्यजित, पण विचार करून आठव ना, तो एवढा फोनवरती धमक्या वगैरे देत होता. मग ती मुलगी कोण असेल? तिचं काही नाव वगैरे एखाद्या वेळेस घेतलं होतं का? आता मात्र देविका खूपच घाबरते. तेव्हा सत्य जोर देऊन आता आठवण्याचा प्रयत्न करू लागतो, पण त्याला काही नाव आठवत नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही साहेब, त्याने नाव घेतलंच नव्हतं. तो ना फक्त बोलत होता, धमक्या देत होता, पण नाव नाही ऐकलं मी आणि घेतलं पण नव्हतं. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, तो माणूस आज पोलीस स्टेशनमध्ये नाही, तर हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध अवस्थेत आहे. आता मात्र सत्य म्हणू लागतो, काय बोलताय साहेब? हॉस्पिटलमध्ये? अहो मी एवढं नाही मारलं त्याला की तो हॉस्पिटलमध्ये जाऊन बेशुद्ध पडेल. फक्त 2 चापटी लावल्या होत्या कानाखाली. तेव्हा लगेच आता पनोती पोलीस स्टेशनमध्ये नक्की जाणार. तो माणूस हॉस्पिटलला आहे म्हटल्यानंतर निरूपा खुश होते आणि म्हणू लागते, साहेब बघा बघा कसा लोकांना मारतो. याच्या गाडीत ना फक्त असे ना पनोती लोकच बसतात, अपशकुनी. त्यामुळे ना याला घेऊन जा तुम्ही पटकन. तेव्हा आजी म्हणू लागते, अगं निरूपा काय बोलतेस तू? घेऊन जा म्हणजे? तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, साहेब तुम्ही त्याला घेऊन जायला आलात का? अटक करायला आलात का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, नाही नाही, आम्ही फक्त चौकशी करायला आलोय, कारण तो माणूस बेशुद्ध अवस्थेत सापडलाय आणि तेव्हाच आम्हाला कळलंय की त्याने सत्यजितची कॅब बुक केली होती. त्यामुळे आम्ही इथे चौकशीला आलोय. तेव्हा सत्य म्हणू लागतो, पण साहेब मी फक्त 2 चापटी मारल्या होत्या. तो तिथनं सुटला होता आणि पळाला होता. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, तो तिथनं पळाला आणि रस्ता क्रॉस करत असतानाच एका गाडीला धडकलाय. त्याचा ॲक्सिडेंट झालाय. आता तो बेशुद्ध आहे. आता मात्र इथे देविका खूपच खुश होते आणि म्हणू लागते, बरं झालं, एकदाचं माझ्या पाठीमागचं संकट तरी टळलंय थोड्या वेळापुरतं का होईना. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, आता ना आमचं काम सुरू झालंय. आता आम्ही सगळा काही शोध घेणार आहोत. तेव्हा निरूपा म्हणू लागते, या पनोतीच्या गाडीत ना हे असले अपशकुनी लोक बसतात, म्हणूनच हे सगळं घडतं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो ना निरूपा, आता सकाळी हा तुझा फुसक्या बाबड्या तो बसला होता, तो अपशकुनी, म्हणून तर हे सगळं घडलं ना. आता मात्र निरूपाला राग येतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, ए पनोती गप्प बैस, उगाच काही बडबड करू नको. तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हे बघा, आता आम्ही आमचं काम सुरू केलंय आणि जर आम्हाला काही गरज लागली तर तुम्हाला पोलीस स्टेशनला चौकशीला यावं लागेल. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो साहेब तुम्ही बोलवाल तेव्हा मी येईल. त्याच वेळेस लगेच पाठीमागनं हवालदार म्हणू लागतो, साहेब हे बघा, त्याच्या मोबाईलवरती जेवढे काही नंबरचे कॉल आलेले आहेत ना त्याची लिस्ट आली. आता मात्र लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात, हो का, मग शेवट कुठला कॉल केला होता त्याने? लाव बरं त्या नंबरवरती फोन. असे म्हणून आता लगेच हवालदार साहेब पटकन नंबरवर फोन लावतात. आता मात्र ते तिथनं दरवाज्यातनं बाहेर जाणार तेच आतमध्ये देविकाचा फोन वाजू लागतो. लगेच इन्स्पेक्टर साहेब आतमध्ये येतात आणि म्हणू लागतात, कुणाचा फोन आहे या पर्समध्ये? देविका मात्र खूपच घाबरते. आता मात्र तिला सगळ्यांसमोर काय उत्तर द्यावं काही सुचतच नाही. त्याच वेळेस मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता दुसऱ्या दिवशी दिवाळी असते. त्यामुळे सकाळी सकाळी देविका लगेच आता निरूपाला मिठी मारते आणि हॅप्पी दिवाळी म्हणू लागते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगं ए धूमकेतू, हिला काय झालंय असं मिठी मारायला? अगं निरूपा असं काय करते ही? तेव्हा निरूपा म्हणू लागते, अरे आज दिवाळी आहे ना, म्हणून माझी सून मला मिठी मारून शुभेच्छा देते. तेव्हा सत्य लगेच मीराचा हात पकडतो आणि धूमकेतूला लगेच निरूपाजवळ घेऊन येतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू मार मार,
निरूपाला कडकडून मिठी मार. तेव्हा निरूपा म्हणू लागते, पनोती काय बोलतोयस तू? तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो आता तुझी सून मीरा पण आहे, त्यामुळे शुभेच्छा द्यावंच लागेल की नाही. तुमके तुम्हार पटकन मिठी. आता मात्र सत्या देविका आणि निरूपाची कशी जिरवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ